आंगणेवाडीतील आई श्री भराडी देवीचा हा उत्सव कोकणी माणसाचे श्रद्धास्थान, नवसाला पावणारी आई अशी हिची ख्याती। त्यामुळे असंख्य भाविक भराडी मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले होते। देवगडवरून आम्ही आचरा मार्गे आंगणेवाडी असा एसटीने प्रवास केला। छोटी वाहने अशी साधारण 2 किलोमीटर अंतरावर उभी होती। एसटी मात्र आमची जत्रेच्या ठिकाणीच येऊन थांबली। आंगणेवाडी परिसरात येताच ही अशी वस्तूंची जत्रा सुरू झाली। देवीच्या दर्शनासाठी 9 प्रवेशद्वार उभारण्यात आले होते। अशा परफेक्ट नियोजनामुळे झटपट पटापट भराडी आईचे दर्शन घडले आणि हा असा भराडी देवीचा गोड प्रसाद हातात आला। दर्शनानंतर गाडी वळली ती खाण्याच्या स्टॉलकडे। आमच्या सिंधुदुर्गातल्या जत्रेतला प्रसाद म्हणजे आमचा मालवणी खाजा, सोबत चिरोटे, ड्रायफ्रूट हलवा, जिलेबी सारखा लागणारा घीवर, लाडू, सुतरफेणी, बंगाली खाजा असा स्वीट मालवणी मेवा सुद्धा भरपूर होता। मालवणच्या कलिंगडाची टेस्ट तर बेस्टच। जत्रेत वेळ कसा जातो आणि हातातल्या पिशव्या कशा भरतात हेच कळत नाही। इथे जीपे, फोनपे सगळं बंद, त्यामुळे पाकिटात पैसे भरून यावं लागतं। जत्रेत वस्तू खरेदी करता करता कॅशलेस कशी झाली हेच समजत नाही। निधीशने कान उडवताच 200 रुपये उडाले। ही मातीची सुबक भांडी बघताना मनाचा आकार आणि मातीचा आकार सारखाच वाटला। दोन्हीही अस्तित्वाची जडणघडण करणारे। मातीला आकार दिला तर मूर्ती घडते आणि मनाला आकार दिला तर कीर्ती घडते। मातीचंच आहे। जत्रेतून काय घेऊन जावं तर छोटा छोटा आनंद। हा 1 दिवसाचा आंगणेवाडी उत्सव यशस्वी करण्यामागे तिथले ग्रामस्थ, प्रशासन यांची प्रचंड मेहनत आहे। एसटीच्या या यात्रा स्पेशल बसमुळे खरंच यात्रा स्पेशल झाली। धन्यवाद। जत्रेतल्या एका स्टॉलवर भन्नाट टी शर्ट घेतलं, त्यावर असं लिहिलं होतं, माझ्या कळी केलंस तर नाहीस तो करेन।